17व्या शतकातील भारताचा विचार केला ना तर एक अत्यंत भयंकर चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. हो, अगदी खरंय. म्हणजे राजे आणि बादशहांच्या फौजा चालून येत आहेत, अख्खी शहरं जाळून खाक केली जात आहेत आणि सामान्य माणसाचा जीव म्हणजे एखाद्या किड्यामुंगीसारखा चिरोडला जातोय. नक्कीच. त्या काळातली ती एक सामान्य परिस्थिती होती. हो ना. पण ह्याच भयंकर काळात एक असा राजा होता ज्याची आपल्या लष्कराला एक सख्त ताकीद होती. मोहिमेवर जाताना सैन्याच्या घोड्याने एखाद्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी धक्का लावला तरी त्याची भरपाई स्वतः राजाच्या खिशातून म्हणजे राजकोषातून दिली जाईल. क्या बात आहे. हा विरोधाभास खरोखरच थक्क करणार आहे. म्हणजे ज्या काळात राजे माणसांच्या जीवांची पर्वा करत नव्हते तिथे हा राजा एका भाजीच्या देठाचा हिशेब ठेवत होता. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण ह्याच राजाच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय आणि राजकीय धोरणांचा वेध घेणार आहोत. हो, आणि आजच्या या विश्लेषणाचा मुख्य आधार आहे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तक आणि त्यातील ऐतिहासिक कागदपत्रे. अगदी बरोबर. पण एक गोष्ट इथे स्पष्ट करणं गरजेचं आहे. हो, सांगायचं झालं तर या चर्चेचा उद्देश कोणताही राजकीय किंवा वैचारिक अजेंडा मांडणे हा मुळीच नाहीये. नक्कीच. कारण आजकाल ऐतिहासिक महापुरुषांना एका ठराविक चौकटीत बसवण्याची खूप घाई दिसते आपल्याला. अगदी खरंय. कुणी त्यांना फक्त हातात तलवार घेतलेला योद्धा मानतं तर कुणी एका विशिष्ट धर्माचा रक्षक. पण जेव्हा आपण मूळ ऐतिहासिक स्रोत आणि पुराव्यांच्या आधारे पाहतो तेव्हा एक अत्यंत कुशल प्रशासक, अर्थतज्ञ आणि समाजसुधारक आपल्यासमोर उभा राहतो. आणि हेच आज आपण सविस्तर उलगडून पाहणार आहोत. कारण जगाच्या पाठीवर अनेक राजे होऊन गेले पण शिवाजी महाराजांची जयंती शेकडो वर्षानंतरही एवढ्या प्रचंड प्रमाणावर का साजरी होते हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. हो, आणि त्याचं सर्वात मोठं कारण त्यांच्या राज्यस्थापनेचा प्रक्रियेत आणि त्यांच्या मूळ तत्वज्ञानात दडलेलं आहे. म्हणजे नेमकं काय? हे बघा, पानसरे यांच्या पुस्तकात सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. त्या काळातले इतर राजे कसे बनले याचा विचार करा. अच्छा, म्हणजे त्यांना आधीच काहीतरी मिळालेलं असायचं का? हो, तर कुणाला आदिलशहाकडून जहागिरी मिळाली तर कुणाला मुघलांकडून वतन मिळालं. ते आधीच अस्तित्वात असलेल्या एका मोठ्या यंत्रणेचे म्हणजे सरंजामशाहीचे किंवा फ्युडल सिस्टीमचे भाग होते. म्हणजे ते कुणाचे तरी मांडलिक होते असं म्हणायचंय तुम्हाला? अगदी बरोबर. पण शिवाजी महाराज कुणी वारसा हक्काने गादीवर बसलेले आयतोबा नव्हते. त्यांनी स्वतः राज्य उभं केलं. अच्छा, म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर एखाद्याला पिढीजात अब्जावधींचा व्यवसाय आयता मिळणे आणि एखाद्याने स्वतःच्या हिमतीवर प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन शून्यातून एक पूर्णपणे नवीन स्टार्टअप उभा करणे यातील जो फरक आहे तोच इथे लागू होतो. ही स्टार्टअपची उपमा अगदी अचूक बसते. पण या स्टार्टअपचं वेगळेपण फक्त शून्यातून सुरुवात करण्यात नव्हतं. मग कशात होतं? त्याच्या बिझनेस मॉडेलमध्ये होतं. शिवाजी महाराजांनी केवळ सत्तांतर केलं नाही तर त्यांनी तत्कालीन सरंजामशाही मुळासकट उखडून टाकली. बाप रे. हो, त्यांनी रयतेचं म्हणजेच प्रजेचं राज्य उभं केलं. पण एक मिनिट, मी असा विचार करत होते की जर त्यांनी सरंजामशाही मोडून काढली तर मग राज्याचा गाडा चालवायचा कसा? हाच तर खरा प्रश्न आहे. म्हणजे राज्य उभं करायचं तर पैसा हवा, खजिना हवा आणि त्यासाठी करवसुली तर करावीच लागणार. जर वतनदार नसतील तर हा महसूल कसा गोळा होणार? तिथेच तर महाराजांच्या खऱ्या प्रशासकीय बुद्धिमत्तेचा कस लागतो. महाराजांच्या आधीची गावाची व्यवस्था समजून घेतली की या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळतं. आधीची व्यवस्था म्हणजे हेच ते पाटील आणि देशमुख ना? हो, पाटील, देशमुख, देशपांडे हे वतनदार म्हणजे राजा आणि सामान्य शेतकरी यांच्यातील दलाल होते. अच्छा, म्हणजे मिडलमॅन. अगदी बरोबर. राजाला फक्त त्याच्या खजिन्यात येणाऱ्या ठराविक संख्येशी मतलब असायचा. हे वतनदार रयतेकडून मनमानी कर वसूल करत असत. मनमानी कर म्हणजे त्याला काही नियम नव्हते? मुळीच नाही. त्यांच्या मोजमापाची कोणतीही निश्चित पद्धत नव्हती. जमिनीशी मोजणी करण्यासाठी वापरली जाणारी काठी ही वतनदार आपल्या सोयीने लहान मोठी करत असत. काय सांगताय? काठी लहान मोठी करायचे? हो, जेणेकरून शेतकऱ्याला जास्तीत जास्त लुटता येईल आणि स्वतःचा फायदा करून घेता येईल. म्हणजे शेतकरी रावणार आणि त्याच्या कष्टावर हे मध्यस्थ गब्बर होणार. पण मग महाराजांनी या व्यवस्थेत असा कोणता तांत्रिक बदल केला ज्यामुळे रयतेचीही लूट थांबली? कारण टॅक्स तर तेही घेत होतेच. महाराजांनी सर्वात आधी ही बेबंदशाही थांबवण्यासाठी करवसुलीचं केंद्रीकरण केलं. केंद्रीकरण
म्हणजे सेंट्रल सिस्टीम आणली. हो, पुस्तकात दिलेल्या पुराव्यानुसार त्यांनी जमिनीच्या मोजणीसाठी 5 हात आणि 5 मुठी लांबीची एक प्रमाणित काठी तयार केली. 5 हात आणि 5 मुठी. अच्छा. हो, या एका गणितीय उपायामुळे वतनदारांचा भ्रष्टाचार संपुष्टात आला. संपूर्ण स्वराज्यात जमिनीची मोजणी एकाच मापाने होऊ लागली. हे तर आजच्या काळातील स्टँडर्डायझेशन किंवा अंक वजन व मापे कायद्यासारखंच झालं. नक्कीच. पण मोजणी झाल्यावर कराचा दर कसा ठरवला जायचा? तिथे दुसरा मोठा बदल घडला. कर हा जमिनीच्या आकारमानावर नाही तर जमिनीच्या प्रतवारीवर आणि प्रत्यक्ष उत्पन्नावर निश्चित केला गेला. म्हणजे जमिनीतून किती पीक येतंय त्यावर टॅक्स. अगदी तसंच. जर पाऊस चांगला झाला आणि पीक आलं तरच कर द्यायचा. आणि जर दुष्काळ पडला तर? दुष्काळ पडला तर शेतसारा पूर्णपणे माफ. बापरे, 100% माफ? हो, 100%. याउलट शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि बैलजोडी घेण्यासाठी राज्याकडून तगाई दिली जाऊ लागली. तगाई म्हणजे आजच्या काळात आपण ज्याला मायक्रो फायनान्स किंवा सुलभ कृषी कर्ज म्हणतो तशीच काहीशी ही व्यवस्था दिसतीये. मी म्हणेन त्याहूनही प्रगत. प्रगत? ते कसं काय? कारण हे कर्ज पूर्णपणे बिनव्याजी असायचं आणि ते फेडण्यासाठी शेतकऱ्याला स्वतःच्या सोयीने सुलभ हप्ते बांधून दिले जायचे. अरेच्चा, बिनव्याजी कर्ज, ते पण 17व्या शतकात? हो, या एका निर्णयामुळे शेतकरी सावकारांच्या आणि वतनदारांच्या पाशातून कायमचा मुक्त झाला. वतनदारांना स्पष्ट बजावण्यात आलं की तुम्ही राज्याचे नोकर आहात, जमिनीचे मालक नाही. म्हणजे रयतेला पहिल्यांदाच असं वाटलं असेल की हा राजा आपला पालक आहे, तो आपली काळजी घेतोय. नक्कीच. आणि याचा एक खूप मोठा फायदा राज्याला झाला. पण यातून एक मोठा तर्क उभा राहतो. जेव्हा तुम्ही शेतकऱ्याला श्रीमंत करता, तो आर्थिकदृष्ट्या स्थिर होतो, तेव्हा तो शेजारील राज्यांच्या लुटारू टोळ्यांसाठी एक सोपं टार्गेट बनतो नाही का? हो, बरोबर आहे. 17व्या शतकात सुरक्षितता ही सर्वात मोठी गरज होती. त्यामुळे रयतेने कमावून दिलेल्या या पैशांतून महाराजांना एक बलाढ्य लष्कर उभं करावंच लागणार होतं. अगदी बरोबर. पण प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांच्याच या मुलांमधून लष्कर उभं करताना त्यांना पुन्हा लुटारू बनण्यापासून कसं रोखलं? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. या पुस्तकात लष्करी रचनेवर अत्यंत सविस्तर विवेचन आहे. त्या काळातील लष्कराची पद्धतच मुळी लुटारूंची होती. म्हणजे ते फक्त लूटमार करायचे? हो, दसरा झाला की मोहिमेवर निघायचं, शेजारच्या राज्यामध्ये जाऊन गावे लुटायचे आणि पावसाळ्यापूर्वी परत यायचं. बापरे. आणि मुख्य म्हणजे सैनिकांना कोणताही निश्चित पगार नसायचा. लूट हाच त्यांचा पगार. आणि जर मोहिमा नसतील तर हेच सैन्य स्वतःच्याच राज्यातील रयतेला लुटत असे. रक्षकच भक्षक बनले होते, अशी ती परिस्थिती होती. ही अत्यंत भयावह परिस्थिती होती. मग महाराजांनी यात काय बदल केले? कारण त्यांना तर शिस्त हवी होती. त्यांनी इतिहासातील सर्वात क्रांतिकारी निर्णय घेत 12 म्हणजे वर्षभर काम करणारे कायमस्वरूपी आणि पगारी सैन्य उभे केले. पगारी सैन्य? हो, सैनिकांना रोख पगार म्हणजे नगद देण्याची पद्धत त्यांनी सुरू केली आणि लूट वाटून घेण्याची पद्धत पूर्णपणे बंद केली. अच्छा. आणि इथेच मगाशी उल्लेख केलेला तो भाजीच्या देठाचा नियम लागू होतो वाटतं. बरोबर ओळखलात. म्हणजे जर सैन्याला पगार वेळेवर मिळत असेल तर त्यांना रयतेला लुटण्याची गरजच उरत नाही. अगदी बरोबर. आणि तरीही जर मोहिमेवर जाताना सैन्याकडून शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले तर त्याची भरपाई थेट सरकारच्या तिजोरीतून केली जायची. हो, आणि या नियमाचा मानसिक परिणाम समजून घेणं गरजेचं आहे. तो कसा? जो सैनिक कालपर्यंत दुसऱ्याला लुटून पोट भरत होता, तो आता अत्यंत शिस्तबद्ध लष्कराचा भाग बनला. त्याला माहीत होतं की आपण मोहिमेवर असताना आपल्या गावी असलेल्या कुटुंबाची शेतीची काळजी खुद्द राजा घेत आहे. क्या बात है. त्यामुळे तो प्राणांची बाजी लावून स्वराज्यासाठी लढू लागला असेल. नक्कीच. ही केवळ लष्करी शिस्त नव्हती, तर रयतेचा राज्यावरील विश्वास जिंकण्याची अत्यंत खोल अशी राजकीय रणनीती होती. लष्करी शिस्तीचा हा मुद्दा ना थेट एका अत्यंत ज्वलंत आणि संवेदनशील विषयाला स्पर्श करतो. तो म्हणजे युद्धकाळात स्त्रियांना मिळणारी वागणूक. हो, हा खूप महत्वाचा पैलू आहे. म्हणजे लष्कर कितीही शिस्तबद्ध असलं तरी शत्रूचा प्रदेश जिंकल्यानंतर तिथे होणारा विध्वंस हा त्या काळाचा अलिखित नियमच होता. याबाबतीत इतिहासाचे स्रोत काय सांगतात? तत्कालीन इतिहास वाचताना खरोखर अंगावर काटा येतो. म्हणजे खूप भयंकर परिस्थिती होती. हो, युद्धात जिंकलेल्या प्रदेशातील स्त्रियांना पळवून आणणे, त्यांना बटकी किंवा दासी बनवणे, त्यांचा उपभोग्य वस्तू म्हणून वापर करणे, हा राजकारणाचा आणि युद्धाचा एक सामान्य भाग मानला जात होता. बापरे, हे ऐकायलाही खूप भयंकर वाटतंय.
पण शिवाजी महाराजांनी या अमानुष प्रथेला सक्त मनाई केलीच, शिवाय त्यासाठी अत्यंत कठोर कायदे बनवले. रांझ्याच्या पाटलाचं उदाहरण खूप प्रसिद्ध आहे यात. त्याने एका गरीब मुलीवर अन्याय केल्यावर महाराजांनी त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली होती. हो, ते उदाहरण त्यांच्या अगदी सुरुवातीच्या काळातील आहे. पण या कायद्याची खरी परीक्षा पुढे एका मोठ्या घटनेत झाली. कोणती घटना? सखुजी गायकवाड या महाराजांच्या अत्यंत पराक्रमी आणि विश्वासू सेनापतीचे एक उदाहरण या पुस्तकात सविस्तर दिले आहे. सखुजी गायकवाड? हो, सखुजीने बेळवडीचा किल्ला जिंकला. त्या किल्ल्याच्या महिला किल्लेदार होत्या सावित्रीबाई देसाई. अच्छा, एक महिला किल्लेदार होती तिथे. हो, आणि सखुजीने विजयाच्या उन्मादात सावित्रीबाईंवर अत्याचार केला. आता इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. सखुजी हा काही शत्रू नव्हता. तो महाराजांचा स्वतःचा सेनापती होता. बरोबर. ज्याने आत्ताच एक किल्ला जिंकून दिला होता. अशा वेळी एक राजा म्हणून राजकारणाच्या दृष्टीने विचार केला तर एका एवढा महत्वाच्या अधिकाऱ्याला गमावणे परवडणारे नसते. मग अशावेळी महाराजांची भूमिका काय होती? तिथेच शिवाजी महाराज इतर राजांपेक्षा पूर्णपणे वेगळे ठरतात. जेव्हा ही बातमी महाराजांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी सखुजीला कोणतीही माफी दिली नाही. कोणतीच नाही? नाही. त्यांनी आपल्या या विजयी सेनापतीचे डोळे काढून त्याला जन्मभर तुरुंगात डांबण्याची भयंकर शिक्षा सुनावली. हे खरंच थक्क करणार आहे. स्वतःच्या अत्यंत जवळच्या अधिकाऱ्याने चूक केली तरी शिक्षा अटळ. याचा अर्थ कायदा सर्वांसाठी समान होता. अगदी समान. या एका शिक्षेमुळे संपूर्ण लष्करात आणि प्रशासनात एक स्पष्ट संदेश गेला की स्वराज्यात स्त्रियांच्या अब्रूला हात घालणाऱ्याला तो कितीही मोठा असला तरी क्षमा नाही. आणि याचा परिणाम काय झाला? याचा परिणाम असा झाला की राज्यातील प्रत्येक स्त्रीला, मग ती कोणत्याही जाती धर्माची असो, हे राज्य आपले सुरक्षित घर वाटू लागले. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने साडी चोळी देऊन परत पाठवण्याचा प्रसंगही ह्याच धोरणाचा एक भाग होता ना? हो, नक्कीच. तो याच धोरणाचा मोठा भाग होता. जेव्हा कायद्याचं राज्य इतकं पारदर्शक असतं तेव्हा साहजिकच त्याकडे सर्व थरातील आणि विचारांची लोक आकर्षित होतात. आणि यातूनच एका नवीन चर्चेला तोंड फुटतं. कोणत्या चर्चेला? आजच्या काळात शिवाजी महाराजांच्या लढ्याला अनेकदा हिंदू विरुद्ध मुस्लिम असे स्वरूप दिले जाते. पानसरे यांच्या पुस्तकात आणि तत्कालीन ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये याबद्दल काय पुरावे मिळतात? या पुस्तकातील अत्यंत गाभाऱ्याचा आणि अभ्यासाचा विषय आहे. बघा, शिवाजी महाराज नक्कीच हिंदू होते आणि त्यांना त्यांच्या धर्माचा सार्थ अभिमान होता. हो, ते तर आपल्याला माहितीच आहे. पण म्हणून ते मुस्लिम द्वेष्टी होते असा निष्कर्ष काढणे ऐतिहासिक पुराव्यांशी पूर्णपणे विसंगत आहे. त्यासाठी होती इस्लाम विरुद्ध अजिबात नाही. पण इथे कोणीही असा प्रतिप्रश्न करू शकतो की जर ते खरोखरच धर्मनिरपेक्ष किंवा सर्वसमावेशक होते तर त्यांच्या लष्करात मुस्लिम अधिकारी केवळ नावापुरते किंवा टोकन रिप्रेझेंटेशन म्हणून होते की खरोखरच महत्वाच्या पदांवर होते? ऐतिहासिक कागदपत्रे यावर खूप स्पष्ट प्रकाश टाकतात. त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता इब्राहिम खान. तोफखाना? हो, 17व्या शतकात तोफखाना हे लष्करातील सर्वात प्रगत, तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचे आणि युद्धाचे पारडे फिरवणारे अस्त्र होते. अशा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी एक मुस्लिम अधिकारी होता. बापरे, म्हणजे हा खूप मोठा पुरावा आहे. दुसरे उदाहरण आरमाराचे. स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख होते दौलत खान आणि दर्यासारंग. आरमार म्हणजे नेव्ही. समुद्रकिनाऱ्याचे रक्षण करणे आणि परकीय सत्तांना रोखणे हे तर अतिशय धोरणात्मक काम होतं. मुदायांना समुद्राचे उत्तम ज्ञान होते. महाराजांनी धर्मापेक्षा त्यांच्या कौशल्याला आणि गुणवत्तेला महत्त्व दिले. म्हणजे गुणवत्ता हीच खरी अट होती. हो, इतकंच नाही तर जेव्हा आग्र्याच्या कैदेत महाराज अडकले होते तेव्हा तिथे त्यांच्या सोबत असलेला अत्यंत विश्वासू सेवक होता मदारी मेहतर. अच्छा. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने महाराजांना तिथून निसटण्यास मदत केली होती. तसेच सिद्दी हिलाल या मुस्लिम सरदाराने महाराजांच्या बाजूने अनेक महत्त्वपूर्ण लढाया केल्या. हे सर्व पुरावे एकाच गोष्टीकडे निर्देश करतात की त्या काळातील लढाया या धर्माधर्मातील नव्हत्या तर त्या दोन राजकीय सत्तांमधील होत्या. अगदी बरोबर. मुघल किंवा आदिलशहा हे स्वतः ते साम्राज्य विस्तारण्यासाठी लढत होते आणि महाराज आपले स्वराज्य टिकवण्यासाठी. हो, या पुराव्यांवरून हे स्पष्ट होतं की महाराजांचा लढा हा अन्यायकारी व्यवस्थेविरुद्ध होता. तत्कालीन नोंदी सांगतात की मोहिमेवर असताना जर सैन्याच्या हाती कुराण लागले तर ते अत्यंत सन्मानाने मुस्लिम बांधवांच्या स्वाधीन केले जावे असा त्यांचा कडक नियम होता. क्या बात आहे, एवढा आदर. हो, त्यांनी अनेक दर्ग्यांना आणि मशिदींना वार्षिक देणग्यासुद्धा सुरू ठेवल्या होत्या. या सर्व गोष्टी सिद्ध करतात की त्यांचा लढा राजकीय आणि प्रशासकीय होता, धार्मिक नाही.
अच्छा, या सखोल चर्चेत आपण खरोखर अनेक पैलू उलगडले. या सर्व पुराव्यांचा सारांश काढायचा झाला तर एक गोष्ट अत्यंत ठळकपणे समोर येते. ती कोणती? शिवाजी महाराज हे केवळ हातात तलवार घेऊन घोड्यावर दौडणारे एक ऐतिहासिक नायक नव्हते, ते एक द्रष्टे, सिस्टम बिल्डर होते. हो, अगदी अचूक शब्द वापरलात तुम्ही, सिस्टीम बिल्डर. त्यांनी केवळ राज्य निर्माण केले नाही, तर ते राज्य रयतेचे कसे बनेल याची कायदेशीर आणि प्रशासकीय चौकट तयार केली. म्हणूनच त्यांच्या राज्याला फक्त राज्य नाही तर स्वराज्य म्हटले गेले. नक्कीच. त्यांनी वतनदारी मोडून शेतकऱ्याला मध्यस्थांच्या तावडीतून मुक्त केले. अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आणि लुटारूंच्या टोळ्यांना एका शिस्तबद्ध लष्करात रूपांतरित केले आणि महिलांना कायद्याचे अभेद्य कवच दिले. हे सर्व एका मानवी आयुष्यात करणं हे खरोखरच अचाट काम आहे. हो ना. या संपूर्ण विश्लेषणातून जाता जाता एक विचार सर्वांसाठी मागे ठेवणं मला आवश्यक वाटतं. सांगा ना. 17व्या शतकात जेव्हा सतत युद्धाचे सावट होते, दळणवळणाची किंवा तंत्रज्ञानाची कोणतीही प्रगत साधने नव्हती, तेव्हा एखादा राजा रयतेच्या भाजीच्या देठाचीही काळजी घेणारी इतकी पारदर्शक, शिस्तबद्ध आणि कल्याणकारी व्यवस्था उभी करू शकतो. अगदी बरोबर. जिथे राजा स्वतःच्या विजयी सेनापतीलाही चुकीबद्दल भयंकर शिक्षा देण्यास मागेपुढे पाहत नाही, तर मग आजच्या आपल्या आधुनिक जगात जिथे सगळीकडे शांतता आहे, तंत्रज्ञान हाताशी आहे, तिथे आपल्या प्रशासकीय व्यवस्थांना अशी पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि संवेदनशीलता आणण्यापासून कोणती गोष्ट रोखत आहे? हा खूपच गंभीर आणि अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न आहे. हो. हे भूतकाळातील या प्रशासकीय यशाचे पुरावे केवळ जयजयकार करण्यासाठी नाहीत, तर ते आजच्या आपल्या व्यवस्थांमधील त्रुटींवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी आहेत. हा विचार करण्यासारखा भाग नक्कीच आहे. नक्कीच. या सखोल विश्लेषणात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. या विचारमंथनासोबतच आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया.